ग्राम पंचायत डांडे गांव में सरपंच पंकज आंबुले द्वारा एक जन जागृति कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर गंगाजरी पुलिस स्टेशन के थानेदार सुधीर वर्मा सर ने उपस्थित वाहन चालकों को सड़क सुरक्षा से जुड़ी महत्वपूर्ण जानकारी दी। उन्होंने ड्राइविंग लाइसेंस और हेलमेट के महत्व को विस्तार से समझाया। साथ ही यह भी बताया कि बिना हेलमेट वाहन चलाने पर कितना चालान हो सकता है और इसके कानूनी प्रावधान क्या है। थानेदार वर्मा सर ने सभी नागरिकों से अपील की कि वे नियमों का पालन करें और अपनी सुरक्षा के लिए लाइसेंस तथा हेलमेट को अनिवार्य रूप से अपनाएं। कार्यक्रम के माध्यम से लोगों में जागरूकता बढ़ाने का प्रयास किया गया। गोंदिया जिला रिपोर्टर महेंद्र कनोजे की रिपोर्ट। नमस्कार, मी पंकज कुमार अंबुले, सरपंच दांडेगाव। आज ग्रामपंचायत दांडेगावमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गंगाजरी पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक विभागाच्या विशेष माहिती देण्याच्या हिशोबाने एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या ग्रामपंचायतीला भेट म्हणून आमच्या गंगाजरीचे वरिष्ठ अधिकारी श्रीमाननीय वर्मा साहेब यांचं आमच्या इथं आज आगमन झालेलं आहे आणि एक जनजागृतीच्या हिशोबाने प्रत्येक नागरिकाला माहिती मिळावी हा शासनाचा उद्देश घरोघरी जावा म्हणण्याचा तात्पर्य शासन आपल्या दारी ही जी योजना आहे आज सार्थक झाल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। शासनाचे कर्मचारी प्रत्येक गाव पातळीच्या तळागाळापर्यंत माहिती पोहोचावी हा शासनाचा उद्देश आज कुठेतरी सार्थक होत आहे हे आपणास प्रत्यक्षात पाहण्यास मिळत आहे। चालकाकडे चालन परवाना म्हणजे लायसन्स, चालकाकडे जी गाडी चालवतो आहे त्याची इन्शुरन्स, चालकाकडे हेल्मेट, ह्या तीन गोष्टी जर नसल्या तर त्याला कोणत्याही बाबीमध्ये पारदर्शिता येत नाही, त्याला कुठंतरी सार्थकता येत नाही। एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला तर इन्शुरन्स हा महत्त्वाचा असतो। एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला तर काही अपघात हे हेल्मेटनी वाचतात, काही अपघात हे भरधाव स्पीडमध्ये जातात कारण की त्यांना आपण जी लायसन्स बनवतो त्या लायसन्समध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं एक विवरण असतो आणि त्या लायसन्स नसल्यामुळे असेच कुणीही चालवून घेतात आणि त्याच्यामुळे धोका होतो, अपघात होतात आणि त्या अपघाताची परिणिती ही परिवाराला भोगावी लागते, दुःख परिवाराला भोगावं लागते आणि म्हणून आज ही विस्तृत माहिती आपल्याला या ठिकाणी या न्यूजच्या माध्यमाने आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाजरी पोलीस स्टेशनचे वर्मा साहेब आपल्याला देणार आहेत। सर, आपण आमच्या आज ग्रामपंचायतीला भेट दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद। थँक्यू। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, ठाणेदार पोलीस स्टेशन गंगाजरी। आज दिनांक 4 मे 2026 रोजी आम्ही पोलीस विभागातर्फे मागील काही वर्षात जे अपघातांची वाढलेली संख्या आहे आणि त्यातल्या त्यात फॅटल ॲक्सिडेंट्स, ज्या अपघातांमध्ये लोकांचा मृत्यू होतो, असल्या अपघातांची संख्या कमी करण्याकरता ज्या काही उपाययोजना आम्ही करू शकतो त्या उपाययोजना आम्ही आपल्या स्तरावर करत आहोत। प्रत्येक पोलीस स्टेशनला या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही पूर्ण जिल्हाभर ही योजना राबवित आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही दांडेगाव येथील आठवडी बाजाराचा उद्देश, आठवडी बाजारामध्ये लोक जास्त भेटतील त्या उद्देशाने आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याच्यात सरपंच साहेबांनी आम्हाला मोलाची मदत केलेली आहे। सर्वप्रथम आम्ही ही जी योजना आहे ही याचा उद्देश जो आहे तो अपघात कमी करणे आणि याच्याकरिता लोकांकडून ज्या लहान सहान चुका होतात त्या त्यांच्या निदर्शनास आणून देणे हा आमचा सर्वात मोठा उद्देश आहे। आम्ही हेल्मेटचा वापर किती जास्त आवश्यक आहे हे लोकांना सांगितले, त्याच्यासोबतच आम्ही हेल्मेट जर वापरलं नाही तर त्याचा चालान हेल्मेटच्या किमतीपेक्षा पण जास्त असतो आणि त्याच्याच
हेल्मेट न घालण्याचा जो परिणाम आहे तो तर त्याची किंमत पण मोजता येऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लायसेन्स आणि इन्शुरन्स ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना कशा पूरक आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक वाहन चालकाजवळ असणे, ह्या दोन्ही जे दस्तऐवज आहे हे तयार करणे किती जास्त आवश्यक आहे हे जनतेला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लायसन्स जर नसेल तर त्याचा जो चालान आहे जवळपास 5,000 रुपये. 5,000 रुपये चालान जो लायसन्सधारक व्यक्ती नाही आहे असा व्यक्ती जर वाहन चालवत असेल तर त्याचं चालान 5,000 रुपये आहे. आणि आपण वाहन मालक असताना एखाद्या अशा व्यक्तीला जर आपण आपलं वाहन चालवायला दिलं जो सक्षम नाही आहे किंवा लायसन्सधारक नाही आहे, 5,000 रुपये त्याला पण दंड आहे. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना म्हणजे 10,000 रुपये दंड आणि एकदम स्वस्त किमतीत आपला लायसन्स तयार होतो. आणि लायसन्स तयार करताना जे ट्रॅफिक नियमांचे पालन RTOकडून होतो किंवा त्यांना जी ट्रॅफिक नियमांची जे शिक्षण दिले जाते ते तुम्हाला नेहमीसाठी कामी येते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी किती जास्त आवश्यक आहे हे जनतेला आम्ही सांगितलेलं आहे. आणि या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला फक्त विनंती एवढी करायची आहे की जनतेने स्वतःच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी किंवा एखादा अपघात झाल्यास त्यांनी जे एखादा व्यक्ती जातो त्याच्या कुटुंबाला कंपेन्सेशन मिळावं त्याच्याकरिता हे दस्तऐवज किती जास्त आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत. आमची विनंती आहे की लोकांनी या सगळ्या गोष्टींचे पालन करावे आणि पोलीस ज्यावेळेस रोडवर उभे राहतील चालन करतील त्यावेळेस त्यांना सहकार्य करावे आणि चालन होऊ नये याकरिता हे सगळे दस्तऐवज त्यांनी लायसन्स असेल किंवा इन्शुरन्स असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून तयार करून घ्यायला पाहिजे. आणि शिवाय ओव्हर स्पीडिंग आणि ट्रिपल सीट ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही जे चालन आहे चालन कसे काय होतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत. आता विनंती फक्त एवढी आहे की लोकांनी त्याचे पालन करावे आणि यापुढे सुद्धा आम्ही असले कार्यक्रम घेऊन आपले जे पोलीस स्टेशनचे ज्युरिडिक्शन आहे आणि प्रत्येक आठवडी बाजारात आम्ही हे मुद्दे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी सदैव आम्ही कार्यरत आहोत. तत्पर. थँक्यू.